अतिथी देवो भव असं आपण म्हणत असतो. श्री पुरुषोत्तम शिंदेचं साहेब आणि आपल्या भावना कुठेतरी वेगळं ठेवून आपल्या आणि महत्वाची आजचा हा क्षण आहे. नाही तुम्ही झोपेला शकते मला चक्र आलेली शकते बरोबर आहे ना. सर्वप्रथम काय करायचं तिथे गेल्यानंतर सराउंडिंग शक्ती आवश्यक आहे. तुम्हाला जर त्याला थोडं होशायला जाणवलं तुम्हाला हालचाल तर आपला सीटबेल्ट थांबायचा. पण तुम्हाला जाणवलंच नाही तर अशा 5 सायकल द्यायच्या. 5 सायकल तर चेक करायचं. असं जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही तोपर्यंत सीटबेल्ट देत राहायचं. कदाचित आम्ही हे बोट म्हणजे पाण्यामध्ये अडकले होते तिथूनही आणखीन आम्ही वाचवता हे यांना आधी आम्ही लाईफ जॅकेट घातलेलं आहे. दोघांना पण आम्ही लाईफ जॅकेट घातलेलं आहे आणि पूर भरपूर आलेला आहे. त्या जागी हे तिथून आणखीन निसटून गेले समोर. परंतु ह्या जॉकेटचा रेडियमचा उपयोग कुठं होतो माहिती आहे का? रात्रीच्या वेळेस रात्रीची अशी काही घटना असली तर त्यावेळेस सुद्धा याचा उपयोग होतो. आता तेच वस्तू घ्यायची कदाचित आपल्याला लाकडाचा हा जो लाकूड असते अशा पद्धतीचा लाकडाचा तुकडा घ्यायचा त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. तो व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत कसं गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे त्या व्यक्तीच्या आपण जवळ गेला इकडे दूर तर तुम्ही तळपत इकडे येऊ शकते. अशाच पद्धतीनं अशी पोझिशन असते. अशाच पोझिशननं आपण त्याला वळायचं वळता आणखी त्याचा हात कोण्या पद्धतीनं पकडायचं बघा काळाची पद्धत हे बघा. अशाच पद्धतीनं त्याला असं बाहेर काढायचं. जेव्हा नाल्याची कुणीही पाणी तत्व व्यक्ती प्रकारच्या वर 50 आत